दुसऱ्यांच्या निगेटिव्ह विचारांचा, निगेटिव्हिटीचा तुमच्यावर जोपर्यंत परिणाम होत नाही, जोपर्यंत तुम्ही ते स्वतः ॲक्सेप्ट करत नाही. आणि हाच आहे मॅनिफेस्टेशनचा 6वा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम. म्हणजे मैत्रिणींनो, तुमच्या आजूबाजूला कितीही भीती पसरवणारे, तुम्हाला निगेटिव्ह करणारे लोकं असले, तरी अजिबात घाबरू नका. जोपर्यंत तुम्ही आतून पॉझिटिव्ह आहात, तोपर्यंत तुमचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही. एक छोटंसं एक्झाम्पल देते. समज एक बस ड्रायव्हर आहे आणि त्या बसमध्ये खूप सारे लोकं आहेत. सगळेजण वेगवेगळे थॉट्स करतात. काही लोकं निगेटिव्ह विचार करतात, जसं की "अरे, आज ट्रॅफिक खूप लागेल. अरे, बसला अपघात नाही होणार." पण जोपर्यंत तो बस ड्रायव्हर शांत आहे, स्टेबल आहे, पॉझिटिव्ह आहे, तोपर्यंत ती बस सुरक्षित आहे. मैत्रिणींनो, तुमच्या विचारांचे चालक तुम्ही स्वतः आहात. जोपर्यंत तुमच्या प्रयत्नांवर, तुमच्या विचारांवर पूर्ण विश्वास आहे, तोपर्यंत अपयश तुमच्या पदरी पडणार नाही. त्यामुळे तुम्ही अजिबात आशा सोडू नका. पण यात महत्त्वाचा अपवाद आहे, ते म्हणजे आपल्या गर्भातलं बाळ. जर तुम्ही प्रेग्नंट आहात, तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट म्हणजे तुमच्या विचारांचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या गर्भातल्या बाळावर होत असतो. त्यामुळे तुम्ही प्रेग्नंट असाल, तर आपल्या विचारांबद्दल अजून जास्त कॉन्शियस राहा, कारण तुमचे विचार त्या बाळाचं भवितव्य घडत आहे. जर तुम्हाला आपल्या बाळावर योग्य बीजसंस्कार, गर्भसंस्कार करायचे असतील, तर आत्ता कमेंट बॉक्समध्ये G फॉर गर्भसंस्कार मेन्शन करा आणि आम्हाला DM करा. म्हणजे आमची टीम तुम्हाला याविषयी अजून मार्गदर्शन करेल.